हॅलो स्टुडंट, तर आपल्या आज बेसिक फिजिक्सच्या सेकंड क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज जो या ठिकाणी बेसिकचा नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत वेक्टर. खरं तर स्केलर आणि वेक्टर दोन्ही पण कॉम्बिनेशन मध्येच आहेत. तरी आपण इथे टाकूया स्केलर अँड वेक्टर. मॅक्झिमम वेक्टरचाच अभ्यास जास्त प्रमाणामध्ये केला जात असतो, तरी पण आपण स्केलर बघून घेऊया काय आहे. तर बाळांनो, जो आपला आज टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी पाहूया. पहिल्यांदा द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. ज्या क्वांटिटीला आपण इझिली मेजर करू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. लक्षात ठेवा, फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. ओके, इट कॅन बी मेजर, ज्याला आपण MEASURED मेजर्ड, ज्याला आपण मोजू शकतो त्यालाच आपण काय म्हणूया, मोजू शकतो त्याला आपण म्हणूया फिजिकल क्वांटिटी. ओके, आता फिजिकल क्वांटिटीच्या पुढे जर गेलो, इट इज ऑफ द 3 टाइप्स. खरं तर कसे तर बघूया. याच्यामध्ये 3 टाइप कोणते, तर नंबर 1 जे आपण पाहूया, नंबर 1 स्केलर, नंबर 2 वेक्टर, नंबर 3 टेन्सर. ओके, पहिलं कोण आहे स्केलर, दुसरं आहे वेक्टर आणि तिसरं आहे टेन्सर. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण एका पाठोपाठ एक बघूया. यामध्ये स्केलर काय आहे, वेक्टर काय आहे आणि टेन्सर काय आहे, हे तिन्ही गोष्टी आपण इथं बघूया. आता त्यापैकी जो आपला पॉइंट आता आपण स्टार्ट करणार आहोत ते या तिघापैकी पहिला असेल आणि तो आहे स्केलर. कोण आहे, स्केलर. आता आपण स्केलरकडे गेलो तर स्केलरमध्ये काय काय असतं हे बघून घेऊया. स्केलर ही जी अशी फिजिकल क्वांटिटी आहे, इट कॅन बी कम्प्लीट बी डिस्क्राइब्ड बाय द मॅग्निट्यूड ओनली. ही पूर्णपणे आपण याला फक्त मॅग्निट्यूडनं डिस्क्राइब करू शकतो. ओनली मॅग्निट्यूड, इथं लिहून ठेवूया ओनली. ओके, दिस फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय द मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड द स्केलर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्केलर फॉर्म मध्येच पाहणार आपण ओनली मॅग्निट्यूड. जर आपण द रूल ऑफ द कॉम्बिनेशन स्केलर आर द रूल्स ऑफ द ऑर्डिनरी अल्जेब्रा, जेवढे ऑर्डिनरी अल्जेब्राचे फॉर्म्युलीज आहेत त्या फॉर्म्युलीज मध्ये आपण स्केलरला इझिली पाहू शकतो, इझिली त्याचा अभ्यास करू शकतो. याचं काही एक्झाम्पल घेऊन राहू द्या तुमच्याकडे. याच्यामध्ये आपण बघूया मास. आपला एक्झाम्पल काय आहे, मास. नंतर बघूया टाइम. ओके, तिसरा एक्झाम्पल घेऊया डिस्टन्स. काय बघूया, डिस्टन्स. त्याच्यानंतर बघूया स्पीड. काय म्हटलं, स्पीड. त्याच्यानंतर बघूया वर्क. वर्कच्या नंतर बघूया पॉवर. पॉवरच्या नंतर आपण बघूया टेम्परेचर. टेम्परेचर. असे भरपूर एक्झाम्पल आहे एक्सेट्रा मध्ये आपण इथं लिहून ठेवूया, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड हेच डिस्क्राइब होऊ शकतं, त्याला आपण स्केलर म्हणतो. आणि आपण आता दुसरा पॉइंट याच्यातला जो वेक्टर पाहणार आहोत त्या वेक्टरची पहिल्यांदा डेफिनेशन घेऊया. वेक्टर काय आहे. ओके, मग वेक्टरचे टाइप्स हो गया आपण नंतर बघूया. आपला दुसरा पॉइंट आहे वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी काय आहे, हे पण एक फिजिकल क्वांटिटी आहे विच हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, हे काय म्हणायलं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्हीही गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आपण याला लिहूया शॉर्टकट मध्ये MD. MD म्हणजे कोण, आपला वेक्टर. MD, not a murder, it is a MD. Magnitude and direction both are present in this vector quantity and vector must obey the triangle of addition. याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ ऍडिशन होऊ शकतं. आणि स्केलर मध्ये आपण काय बघितलं होतं बाळांनो, की याच्यामध्ये होतं
सिंपल फॉर्म अल्जेब्रिक जे अल्जेब्रिक फॉर्म मध्ये आहे ते आपण स्केलर मध्ये वापरू शकतो आणि वेक्टर मध्ये आपण काय वापरू शकतो ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. आता हे दोन्ही झाल्यानंतर तिसरा कोण होता आपल्या याच्यामध्ये स्केलार वेक्टर आणि टेन्सर. कोण आहे टेन्सर. आता टेन्सर आहे काय सर आहे ना टेन्सर इट इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी हुज मॅग्निट्यूड डिपेंड अपॉन द डायरेक्शन. हे जे आहे याच्यामध्ये काय असतं जे मॅग्निट्यूड आहे हे पूर्ण मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे म्हणा डायरेक्शनवर. ओके डायरेक्शनवर. आपण वेक्टरचे काय एक्झाम्पल बघून घेऊया बाळांनो राहिले होते सॉरी. याची जी एक्झाम्पल आहेत ते आहे डिस्प्लेसमेंट त्याच्यानंतर वेलॉसिटी है ना वेलॉसिटीच्या नंतर एखादं ऍक्सेलरेशन फोर्स. हे जे एक्झाम्पल आहेत हे पूर्ण वेक्टरचे आहेत. स्केलार झालं वेक्टर झालं आता टेन्सर. टेन्सर मध्ये काय म्हणलं जे त्याचं मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड सगळं कशावर डिपेंड आहे दिस फिजिकल क्वांटिटी फॉर मॅग्निट्यूड डिपेंड ऑन डायरेक्शन. सगळं हे टेन्सर कशावर डिपेंड आहे डायरेक्शनवर. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ना मॅग्निट्यूड इज डिफरंट अलॉंग द डिफरंट डायरेक्शन. जसे डायरेक्शन वेगवेगळे असेल त्याचं मॅग्निट्यूड मात्र कसं असेल वेगळंच असेल. एक एक्झाम्पल ठेवूया एक एक्झाम्पल घेऊया STRESS स्ट्रेस. नंतर घेऊया सगळ्याचा फेवरेट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण MI म्हणतो. आपला MI चा मोबाईल नाही रे बाबा हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि इकडे झालं आपलं स्ट्रेस. हे जे आहेत फिजिकल क्वांटिटीचे प्रकार आहेत. तर याच्यापैकी आता आपण याच्यापैकी एक एक रिप्रेझेंटेड पाहूया ज्याच्यामध्ये आपल्याला वेक्टर पाहायचं आहे. हे फिजिकल क्वांटिटीचे 3 प्रकार इथं झालेले आहेत. आता आपण इथं बघूया वेक्टर आणि त्याचे टाइप्स. आता आपल्याला माहित आहे वेक्टरची डेफिनेशन आपण आता जस्ट पाहिली. आता त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया हे कशा प्रकारे डिनोट करत असतात है ना. त्याच्यामुळे लिहूया आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण याला अशा प्रकारे एक एरोनो दाखवू शकतो. हे इथं जो आहे हा त्याचा टेल आहे. काय आहे टेल. आणि इकडं जे आहे तो त्याचा हेड आहे. कोण आहे हेड HEAD हेडवाला आणि TAIL टेलवाला. हे जे टेल कडून आपल्याला हेड कडे रिप्रेझेंटेट करावं लागतं. सर म्हणा आता आम्ही याला सॉरी A आणि B नाव दिलं तर आपण याला वेक्टर AB असंही लिहू शकतो. वेक्टर AB असा एरो द्या. नको वाटलं तर आपण याला असं वेक्टर A लिहिलं तर आपण या पूर्णाला वेक्टर A असंही लिहू शकतो. लक्षात ठेवा हे आपलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे आणि याचं सिम्बॉल अशा प्रकारे आहे. समजून घ्या. एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता एकूण इकडं चाललेला आहे हा तुमचा काय आहे टेल आहे. बरोबर आहे. हे टेल आहे. इथं नाव आहे P आणि नाव आहे Q. तर आपलं काय होणार PQ. या बाजूने चला वेक्टर A तर इथं पण वेक्टर A राहील आहे की. आपल्याला असं नाहीये की हॉरिझॉन्टल डायग्राम काढावी लागते असं नाहीये. तुम्हाला जसं आवडेल तशा प्रकारे तुम्ही त्याला रिप्रेझेंटेट करू शकता. ओके. आता याच्यामध्ये याचे बारीक बारीक सगळे टाइप्स आहेत. टाइप्स भरपूर आहेत पण सध्याला खूप महत्वाचे जर टाइप्स बघायचे आहे वेक्टर मध्ये रिअलिटीचे जे फॉर्म बघायचे तुम्हाला तर त्याचे एकूण पहिले 2च प्रकार आहेत. ओके. तर आपण काय करूया इथं लिहूया टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टर. ओके. आता वेक्टरचे किती प्रकार म्हटले मी सगळ्यात भयानक तर 2 असतात. नंबर 1 म्हणजे कोण आहे माहितीये का पोलार. पोलार वेक्टर. आणि दुसरा जो आहे तो आहे ऍक्सियल वेक्टर. ऍक्सियल वेक्टर. ऍक्सियल जे आहे आणि पोलार जे आहे या दोघाला आपण बघूया. या दोघांमध्ये काय म्हणणं आहे सर याच्यामध्ये आपण पहिलं बघूया. पहिलं आहे आपलं पोलार. पोलार वेक्टर. पोलार वेक्टर म्हणजे काय एकच शब्द सांगतो हॅव अ स्टार्टिंग पॉइंट.
बस बस एवढं लक्षात ठेव. याला पोलार साठी आपल्याला एक स्टार्टिंग पॉइंट जस्ट लाईक अ डिस्प्लेसमेंट है ना, लाईक डिस्प्लेसमेंट. आता ऍक्सियल ला काय लागतो हे पण माहित पाहिजे ना. ऍक्सियल ला हे आहे ना एक अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर डेन्सिटी, अँग्युलर वेलॉसिटी, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम म्हणजे रोटेशनल इफेक्ट आर रिप्रेझेंटेड बाय. याच्यामध्ये आहे ना रोटेशनल जेवढे आहे इफेक्ट, रोटेशनल इफेक्ट सगळे या ऍक्सियल मध्ये येतात आणि स्टार्टिंग पॉइंट ज्याला आहे ते सर्व पोलार मध्ये येतात. लक्षात ठेवा या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. जर आपल्याला याचं एक्झाम्पल बघायचं असेल, या ऍक्सियलचं एक्झाम्पल बघायचंच असेल तर इथं आपण लिहू शकतो अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम नको सर, अजून एक घ्या टॉर्क, अजून एक घ्या अँग्युलर वेलॉसिटी है ना. बस आपण अजून घेऊ शकतो पाहिजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे सर्व आहेत याचे छोटे छोटे घटक. आता याच्यामध्ये सम अदर टाइप्स ऑफ वेक्टर, एक सम अदर टाइप्स ऑफ. ओके, तर इथं आपण लिहून टाकूया अदर टाइप्स ऑफ वेक्टर, अदर टाइप्स ऑफ वेक्टर. हे पुढे काम देतात की नाही, सगळे देणार आहे. इथं आपण एकही बिनाकामाचं पाहणार नाहीये. याच्यामध्ये पहिला बघूया निगेटिव्ह वेक्टर. दुसरा आपला एक्झाम्पल याच्यामधलं जो टाइप आहे तो असेल झिरो वेक्टर. झिरोला आपण नल वेक्टर पण म्हणू शकतो, नल वेक्टर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इक्वल वेक्टर. त्यानंतर आपण पाहणार आहोत कोलिनियर वेक्टर. सगळ्या लेस लावलं तरी चालेल. नंतर आपण कोलिनियरच्या नंतर पाहणार कोप्लॅनर वेक्टर. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत युनिट वेक्टर. सध्याला हे बस झाले. जी पाहिजे असेल तर हे लाईक अँड अनलाईक वेक्टर, असे काही आपल्याला तेवढे जो महत्वाचे आहेत ते आपण इथे पहिल्यांदा पाहणार आहोत. अशा प्रकारे हे याचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ओके जेंटलमॅन, थँक यू व्हेरी मच फॉर